नमस्कार, जय हिंद. मी शुभांगी सुक्रे. आज पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या स्टिकर मराठीवर. तर ग्राउंडच्या बाबतीत ज्या जशा अपडेट येत आहेत, तशा मी लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते. तसंच 2-3 दिवसापासून ग्राउंडच्या कुठल्या ना कुठल्या जिल्ह्याची अपडेट येतच आहे, की या जिल्ह्याचं ग्राउंड या तारखेपासून चालू होणार आहे. तसंच आज सुद्धा 2 जिल्ह्यांची अपडेट आलेली आहे. तर सर्वप्रथम आपण समोर बघूयात, नवी मुंबईच्या बाबतीत अपडेट आलेली आहे. नवी मुंबई पोलीस शिपाई, पोलीस चालक, पोलीस बॅट्समन या जिल्ह्यांचं ग्राउंड कधीपासून आणि कुठे चालू होणार आहे, याची अपडेट या आपल्या व्हिडिओमध्ये असणार आहे. तर बघूयात आपण सर्वप्रथम नवी मुंबई जिल्ह्याचं जे काही ग्राउंड आहे, आपल्यासाठी जे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते पहिले आपण बघूयात. ठीक आहे. इथे आपल्याला डिटेलमध्ये सांगितलं की पोलीस शिपाई एवढ्या जागा 445 जागा होत्या. त्याच्यासाठी अर्ज 15,525 आलेत आणि याच्यात ऑलरेडी 6 पदं बॅट्समनसाठी आहेत आणि बॅट्समनच्या 720 इथं अर्ज भरले गेलेले आहेत. पोलीस शिपाई चालक 82 जागांसाठी 34,215 अर्ज भरले गेलेले होते. तर या जिल्ह्याचं जे काही ग्राउंड असणार आहे आपलं, हे ग्राउंड 11 फेब्रुवारी पासूनच चालू होत आहे. आणि कुठे चालू होणार आहे? तर पोलीस परेड मैदान, पोलीस मुख्यालय, कळंबोली, नवी मुंबई येथे हे ग्राउंड 11 फेब्रुवारी पासून चालू होणार आहे. तर हे आपल्यासाठी महत्वाचं आहेच. पण त्याचबरोबर आपल्यासाठी हे सुद्धा महत्वाचं आहे, की आपल्याकडे याच्यामध्ये जे काही नवी मुंबई शिपाई चालक आणि बॅट्समन बाबत माहिती दिली होती. ठीक आहे. तर तत्पूर्वी आपल्याकडे रिव्हिजन जर तुम्हाला करायची असेल, सगळ्या विषयांची एकत्रित एकाच पुस्तकामध्ये मोठा ठोकळा 750 पानांचं पुस्तक जर तुम्हाला अभ्यासासाठी पाहिजे, तर टिक्कर मराठीचं ठोकळा पुस्तक आहे. तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये ई-बुक स्वरूपात आता फक्त ₹199 भेटणार आहे. तर तुम्हाला जर पाहिजे आहे, तर आपला ऑफिस नंबर आहे 8233007373 या नंबरवर कॉल करा. पूर्ण पुस्तक याच्यामध्ये टॉपिक वाईज क्वेश्चन आन्सर सगळ्या विषयांचा आहे. हवंय रिव्हिजन यादी खूप चांगली होणार आहे तुमची. ऑफिस नंबरवर कॉल करा आणि ठोकळा पुस्तक आपलं ऑर्डर करून घ्या. बघूयात आपण नवी मुंबईच्या बाबतीमध्ये. बघा, पूर्ण 50,460 अर्ज आलेले आहेत. ठीक आहे. चलो. ठीक आहे. आता बघूयात आपण नवी मुंबईच्या बाबतीमध्ये अजून काय काय दिलेलं आहे. तर पूर्ण आपल्याला दिनांक, वेळ सगळं दिलेलं आहे. सर्वप्रथम पोलीस कॉन्स्टेबल अँड बॅट्समन फिजिकल अँड ग्राउंड टेस्ट शेड्यूल इथं दिलेलं आहे. तर हे 4 मार्च पासून पोलीस बॅट्समन आहे बरं. 4 मार्च आहे, परंतु आपल्याला 11 फेब्रुवारी पासून जे काही ग्राउंड चालू होणार आहे, तर सर्वप्रथम चालकचं ग्राउंड चालू होतंय. कारण आतापर्यंत असं होतंय की सगळ्यात पहिले शिपाई होतं आणि मग चालक होतं. तर तसं नसून नवी मुंबईमध्ये सर्वप्रथम चालकचं ग्राउंड चालू होते. तुम्ही बघू शकता 11 फेब्रुवारी ते इथे 2 मार्च, त्याच्यानंतर 3 मार्च. मग डायरेक्ट 4 मार्चला फक्त एक दिवस बॅट्समनचा आहे आणि 5 मार्च पासून 14 मार्च पर्यंत पोलीस शिपाईचं ग्राउंड आहे नवी मुंबईचं. ठीक आहे. महत्वाचं आहे. प्रत्येकाने काय करायचं, आपलं जसं जसं हॉल तिकीट आता लवकरच येईलच, त्यानुसार आपल्याला तयारीत राहायचंय. ठीक आहे. मीरा भाईंदरची अपडेट आपल्यापर्यंत आलेली आहे. पण मीरा भाईंदरच्या अपडेटच्या आधी तुम्हाला जर तुमची रिव्हिजन आमच्या बरोबर करायची असेल, सगळ्या विषयांची लाईव्ह स्वरूपात रिव्हिजन तुमची होणार आहे. ठीक आहे. तर ही बॅच आपल्यापर्यंत आहे. आपल्याकडे आहे. तुम्हाला ₹299 भेटणार आहे ऑफरमध्ये. 299 मध्ये सगळे विषय तुम्हाला कुठेच नाही भेटणार. ते आपल्याकडे म्हणजे टिक्करकडे भेटणार आहे. 30 जानेवारी पर्यंत जर तुम्ही ही बॅच घेतली, सगळ्या विषयांची रिव्हिजन आणि जाताना आपल्याला तेच हवं असतं. 2-3 वर्ष जो अभ्यास केलाय, तो अभ्यास शेवटच्या 15 दिवसामध्ये आपल्याला उरकवायचा असतो. मग तो जर योग्य ट्रॅकने झाला, तर आपल्यापासून वर्दी कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. तर रिव्हिजन बॅच आहे 299 फक्त. ज्यांना पाहिजे आपला ऑफिस नंबर आहे त्याच्यावर कॉल करा आणि बॅच घेऊन टाका. आता येऊया आपल्या मूळ मुद्द्यावर. जे काही मीरा भाईंदरचं ग्राउंड आहे आपलं, मीरा भाईंदरची सुद्धा याच पद्धतीने अपडेट आलेली आहे. ठीक आहे. महत्वाचं आपल्यासाठी आहे. हा, तुम्ही बघू शकता. मीरा भाईंदर वसई विरार. ओके. 23 जानेवारीला म्हणजे काल संध्याकाळी आलेली अपडेट आहे. याच्यात आपल्यासाठी काय काय महत्वाचं आहे. हा, आपणास याद्वारे आदेशित करण्यात येते की दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी पासून मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर 2024-25 ची जी काही पोलीस भरती आहे, ही पोलीस भरती प्रक्रिया प्रस्तावित आहे. हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. ठीक आहे. बस.
आणि त्यांनी त्यांना तयारीत राहायला सांगितलं. हा सगळा आदेश याच्यामध्ये आहे. म्हणजे महत्वाचं होतं आज अपडेट नवी मुंबई आणि मीरा भाईंदर. याच्या आधीही 4-5 जिल्ह्यांचे अपडेट आलेले आहेत. जागा वाढण्याचे सुद्धा अपडेट जसे जसे येत आहेत तसे मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. अजूनही काही जिल्ह्यांची जागा वाढ लवकरच होणार आहे. तयारीत राहायचंय. आता संभ्रम मनामध्ये अजिबात नाही ठेवायचा. ज्या जिल्ह्यात फॉर्म भरलाय त्या जिल्ह्यात भरलेलाच आहे. आता त्यात आपण काहीच बदल नाही करू शकत. बरोबर की नाही? आता फक्त आपल्या हातात एवढंच आहे की आपल्याला ग्राउंड सगळे इव्हेंट अगदी व्यवस्थित क्लिअर करायचे आहेत आणि लेखीची तयारी चालू करायची आहे. ठीक आहे. काही अजून विचारायचं असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद.